प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय आणि हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय. माझ्या हृदयातला देव गेला की माझं बोलणं बंद, आणि तुमच्या हृदयातला देव गेला की तुमचं ऐकणं बंद. मी बोलतो, तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करत आहे. कोणी म्हणाल मग हृदयात देव आहे तर दाखवा. परमार्थ करणाराची नास्तिक माणसं याच प्रश्नावर बोलती बंद करतात. बरोबर आहे ना? नास्तिक माणसं म्हणतात कुठं चालले? आपण म्हणतो देवाला. मग ते नास्तिक म्हणतात देव आहे का? देवाला जाणारे म्हणतात आहे. मग नास्तिक म्हणतात दाखवा. काय दाखवा? देव दाखवा. बरोबर आहे ना? वारा आहे का? माया हो, वारा आहे का? वारा आहे का? आहे ना? मग दाखवा. दाखवता येईल. फुलात सुगंध आहे का? फुलात सुगंध आहे का? मग दाखवा. दुधात तूप आहे का? मग काय करावं लागेल? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. महाराज म्हणले दुधात तूप आहे पण त्याच्यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल ना. फुलात सुगंध आहे, पाहता येणार नाही, घेता येईल, अनुभवता येईल. वारा आहे, पाहता येणार नाही, त्याची जाणीव होईल. बरोबर आहे ना? आला शीतळ शांतीचा वारा. बरोबर आहे? त्याची जाणीव होईल. काही गोष्टी दाखवता येत नाही म्हणून त्या नकारता येतात असं थोडीच आहे. 2.5 वर्ष जग बंद ठेवलं कोरोनाने. कुणी कुणी पाहिला कोरोना? हातवर करा बरं. कसा आहे? काळा आहे का पिवळा आहे का तांबडा आहे का गोरा आहे? कसा आहे कोरोना? 4 हाताचा का 2 पायाचा का 6 हाताचा? नेमका आहे कसा? पाहिला कोरोना कुणी? कोरोना पाहिला का? बोला. अहो जग बंद होतं ना. जाऊ द्या, महाराष्ट्र आपण थोडा अनपढ समजूयात. ज्ञानी लोकांच्या दृष्टीनं अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या. बरोबर आहे ना? भारत घ्या, जाऊ द्या, भारताला थोडं मागेच समजा. अरे विकसित राष्ट्र घ्या, रशिया घ्या, जापान घ्या, अमेरिका घ्या. जग बंद ठेवलं होतं ना. कोरोनामुळं जग ठप्प होतं, पण त्याला पाहिलंय कोणी आजपर्यंत? मग कोरोना नव्हता का? तुम्ही मोकळं बोला गड्या, उगा माया मातीला आल्यासारखं बसू नका बा. मी पहिलाच लांबचा प्रवास करून आलोय, त्याच्यामुळे फ्रेश बसा, हसतं खेळतं राहा. मी काही तुम्हाला फाशी थोडीच देणार आहे. चुकलं तर चुकू द्या, पण बोला, लक्ष द्या माझ्याकडे. कोरोना नव्हता का? होता. मग पाहिला का? पाहिला का? मग नव्हता का? पाहिला का? मग नव्हता का? चालू देऊ का 11 वाजेपर्यंत हेच? हां, कोरोना होता पण पाहता नाही आला. जाणीव ज्याला झाली त्याला विचारा. ज्याला झाली त्याला विचारा ना. अरे 2.5 वर्ष जग बंद ज्याने ठेवलं त्याला अजून डोळ्यानं पाहिलं नाही, मग त्याच्यावर विश्वास आहे. ज्यानं बंद ठेवलं जग 2.5 वर्ष, त्याला न पाहता त्याला मान्यता आहे आणि त्याच्यावर विश्वास बी आहे. अरे मग जग चालवणाऱ्यावर न पाहता विश्वास ठेवायला अडचण काय आपल्याला? बरोबर आहे? कोरोना तुम्ही पाहिला नाही पण मी पाहिला. महाराज असला की दिसतो, तुम्ही घाला माळी. कोरोना तुम्ही पाहिला नाही पण मी पाहिला. कोरोना पाहता येतो पण डोळ्यानं नाही. त्याच्यासाठी व्यवस्था आहे एका किटची, त्याला कोरोनाची टेस्टिंग किट म्हणतात. तुमचं स्वॅब घ्या, तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात त्या किटवर दिसतो ना कोरोना. कोरोना दिसतो पण त्याच्यासाठी एका विशेष किटची गरज आहे. तसं देव बी दिसतो पण त्याची सुद्धा एक किट आहे. देवाला पाहण्याची किट आहे भावाची. ज्याचा भाव पॉझिटिव्ह झाला त्याला हृदयातला देव सापडायला वेळ लागत नाही. ज्याचा भाव निगेटिव्ह आहे त्याला आयुष्यातही देव सापडणार नाही. महाराज म्हणले तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. पटापट बोलत चाला. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. येत नाही उरो आले अवतार, ये रते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं. अवतारांना जावं लागलं. मग अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे? उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेचिते. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, आयुष्य मोजावया बैसला मापारी. तू कार्य व्यवहारी संसाराच्या, जायाचे शरीर जाई लक्षणात. कहा गोपीनाथ पावेचिना. महाराज म्हणले शरीर जाणार आहे,
शरीर जाणार आहे पण कहा गोपीनाथ पावेची ना, हे जो आलेला आहे तो जाणार आहे. म्हणतात सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी. डबल धरा खालचं. देह जाईल देह जाईल देह जाईल जाणार आहे. जो आलेला आहे तो बोला, जो आला तो जाणार. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. आता हे रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काही अभ्यास रस्त्याने बी होतो. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय, आम्हाला रसच त्यात आहे. मी दुपारी 2 ते 4 कीर्तन केलं हिमायतनगर भोकरच्या पुढे. हिमायतनगर म्हणजे इथून तुमचं गावावरून बरोबर मला वाटतं 290 ते 300 किलोमीटर अंतर आहे. 4:15ला मी तिथून निघालो आणि मी इथं 9 वाजायला 5-7 मिनटं कमी असताना पोहोचलो. हे सोपा आहे एवढा प्रवास करणं? अजिबात नाही. पण ते बाबांच्या प्रेमामुळे तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे. मग असं रस्त्याने काही काही चालता चालता अभ्यास होतो. काही ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं छान वाक्य लिहिलेलं असतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगतो. मी गावावरून नाशिकला चाललो तेव्हा एका रिक्षावर मला संभाजीनगरला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही या, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर एक वाक्य होतं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. त्यानं त्याच्या भावना मागे लिहून ठेवल्या होत्या. मी गावावरून गंगाखेडकडे येत असताना एका टमटमवर मला वाचायला मिळालं. टमटम माहिती आहे ना तुम्हाला? ते दोरीन ओढून चालू करायचं. माझी इनोवा गाडी आणि ते पुढं टमटम चाललेलं आणि त्या टमटमवर एक वाक्य लिहिलं होतं, जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता का इनोवा ऐकून टमटम घेऊ? जळू नको बरोबरी कर कुठं लिहिलेलं असावं? एखादी फॉर्च्युनर, पजेरो, ऑडी, BMW, जागवर, रेंज रोवर अशी कार असेल तर लिहायला हरकत नाही. लक्षात ठेवा, एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार आहे. या अर्थाचं प्रमाण आहे, एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कार्य न व्हा किंवा कार्य न होश. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा कोणीतरी पोहोचवणारा आहे. एका स्मशानभूमीतलं वाक्य आहे, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात.
कुठं काय लिहावं हे कळलं बी पाहिजे बरं का. या निवडणुकीच्या टायमात बाबा एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं मशानभूमीतच लिहिलं 2024ला साहेब येणार म्हणजे येणार. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका आता. विठाला विठाला जो आला तो जाणार आहे याच्यात शंका नाही. पण येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. देवाचा येण्याचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून आपण जयंती करतो आणि संताचा जाण्याचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून आपण पुण्यतिथी करतो. पुण्यतिथी कशाला म्हणतात? त्यांच्या जाण्यानं ती तिथी पुनीत झालेली असते म्हणून त्याला पुण्यतिथी म्हणतात. आपल्या जीवनात हे दोनच दिवस महत्त्वाचे मानतो आपण, एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. पण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात या 2 दिवसापेक्षा आणखी एका तिसऱ्या दिवसाला महत्त्व आहे. ऐका, वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनात आणखी एक तिसरा दिवस आहे. तो कोणता आहे बघा? माघ शुद्ध दशमी. बोला बोला बोला, पाठ येते बोला. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं आणि कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात? मंत्र मरणात त्रायते इति मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं मंत्रानं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं आणि सध्याचं जग षडयंत्रानं. कळलं माझं बोल? सध्याच्या जगाला फक्त षडयंत्रच, बाकी दुसरं काय नाही. लक्षात ठेवा. मग रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि माझ्या गुरुचं मला स्वप्नात दर्शन झालं आणि माझ्या गुरुनी मला काय मागितलं? पडिला विसर स्वप्ना माझे पडिला स्वप्नात आले. त्यांनी स्वप्नात येऊन मला काय मागितलं? भोजना मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे गुरु स्वप्नात आले आणि त्यांनी मला तूप मागितलं. किती मागितलं? पावशर. थोडं झालं का या जमान्यात पावशर तूप? आता तूप म्हणलं की चूप, तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीन पळत होता तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना. म्हणजे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे माया हो. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताय ना तुम्ही? भाजीचा चमचा वेगळा, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा दोन्हीपेक्षा वेगळा. जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाळडण पडलं तरी थेंबभर पडावा आज ही तुपाची वानवा आहे. चमच्याबद्दल मी आणखी एक बोलेल तुम्हाला. बाळा तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का रे? आईस्क्रीम खाता ना? खाता ना? कशाने खाता? चमच्याने. आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार. लय चपर चपर करून फायदा आहे का मला? बरं, चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेल. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो.
म्हणून ज्याला मोठं व्हायचं तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. पक्षाच्या पक्ष चमच्यांनी संपवलेत महाराज. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? शिल्लक नाही ठेवलं कोणी. म्हणजे ज्याला मोठं व्हायचं त्यानं अशा माणसापासून सावध राहायचं. लक्ष देऊ नाही का? भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? बोला बोला. आम्हाला माहीत नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असा त्याचा अर्थ आहे. 700-800-1000 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. मी लहानपणी पंक्तीला जेवायला जायचो बाबा. आता बी वावडं नाही, वेळ असला की जातो. म्हणजे पंक्तीला जेवाय गेलं का अख्खं गाव जेवाय असायचं बघा माझ्या लहानपणी. आणि तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहायचं. ते जर लहान पोरानं वाढाय घेतलं ना, तू पाणी वाढ, पाणी. बरोबर आहे ना? लहान लेकराचे वाढायचे आयटम बघा, पत्रवाळी, द्रोण, मीठ, पाणी, ग्लास. संपला आयटम. याच्यापेक्षा दुसरा आयटम लेकराकडे वाढायला जात नाही. मग अख्खं वाढून झाल्यावर गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा. मग ती वाटी पाहिली की लोकांना त्याची आठवण येते. त्याचा हात एवढा साफ झालेला असतो ना, ती वाटी गावाला पुरून उरती. आणि एवढा हात ज्याचा क्लिअर आहे त्याच्याच हातात ती जबाबदारी दिल्या जाते. मग तो येणार, त्या शामरावला बोलवा. मग तो येणार, अशा बाया मागं करणार, लंबी पंगत बसलेली असते. या हातात तुपाची वाटी धरणार, या हातात 4 बोटं तुपात एकदाच भिजून घेणार. आणि असं धरून जे पळत राहणार, ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आज ही तुपाची वानवा आहे. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं. ऐका, उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितला व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. बरं, मागितलाच्या मागितला किती मागितला? बोला. पावशेर. आता पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? पावशेरीचा आणि माणसाचा अनेकदा संबंध येतो. नाही कळलं तुम्हाला? पावशेरीचा आणि माणसाचा अनेकदा संबंध येऊ शकतो, पण पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? मग संबंध नाही तर बोललो कशाला? बरं, पहिल्यांदा पाव म्हणजे काय? 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशर. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पावभाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. हे अभंगाच्या पहिल्याच्या वा 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 वा.
भाग्याता अवघे चिंता, बघा उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. बघा हा अभंग थोडा का होणार बहुतेकांच्या पाठे. माया हो बोला उजळले. हां बघा बरं का, कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल भक्तिदास बाबा. इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो उजळले भाग्य आता चप्पल घ्यायची चिंता वारली. हां कोण यालाही भाग्य उजळणं म्हणाल. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतं आहे. अहो कामन क्रोधन हे कधी जाईल, ही साधी सवय जात नाही लोकांची. अहो आता बघा लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लाससुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत्राणे बाहेर काढा, बसमध्ये सूचना असतात थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता, त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले आणि त्याची पोत माझ्या गळ्यात आहे. म्हणजे ही बी किती इमानदार आहे पाहता. हां बरोबर आहे. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. कधीतरी आपण आपलं परीक्षण निरीक्षण करा. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठी. उजळणं म्हणजे काय, एका एका शब्दाचा विचार करून वेळ संपल देतं थांबू. उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. पुन्हा एकदा ऐका, उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजळणं. माया हो तुमचा उजळण्याचा संबंध जरा जास्त येतो. सोनाराकडे जाता का नाही, सोनाराकडे जाताना कशाला सोनं बोला, सोनं तुम्हाला बोलता येत नाही का. हां नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनटात दाबते म्हणा बाबा इथं कशी बोलू तशीच बोल मायाला. हा तुम्ही टेन्शनमध्ये का बसल्या एवढ्या, तुमचा 6वा हप्ता जमा झाला नाही का अजून. हां तुम्ही एवढ्या ताणात का बसल्या बा. पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही पगार नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 हजार आणायला लागल्या तरी एवढ्या टेन्शनमध्ये का बसला मावल्या हो तुम्ही. यायचं एक टेन्शन आहे हो बाबा. काही 7 लाख खतकटले असतील आता, बरोबर आहे. आणि अजून एक असं झालं ते मागं 7-8 महिन्यापूर्वी एक योजना आली होती बघा. शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना एक योजना चालू झाली होती. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या बोला फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षां मोठ्या झाल्या भाऊ, बरोबर आहे ना. वय वाढून घेतले ना यांनी. नवरा म्हणे अरे तू मोठी कधी झाली, म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. म्हणजे ते 65चं यांनी 75 करून घेतलं, बरोबर आहे. आता हे बघा कार्डावरचं 75 करणं सोपं आहे, पण चेहऱ्यावरचं 75 कसं करणार. मग तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि तो फक्त असं करतो खरं आहे, एवढंच करतो तो खरं आहे. मग तिच्या लक्षात आलं की ती त्याला बोलती थोबाडाकडे काय पाहायला, कार्टाकडे पाय की. हां बापाची एसटी असल्यासारखं करायला लागला. अधिकारी येडा आहे का हे 75 कराय. अरे तू कामाले साहेबाच्या शिंदे साहेबाच्या कामच कराव, 75ला फुकट येणं आणि चल फाड. त्या बिचाऱ्याला काही बोलता येत नाही, बाया आहेत त्या, बरोबर आहे ना, काही बोलता येत नाही. मग तो लाल परीचा फुकटचा प्रवास यांचा सुरू झाला. एसटीला लाल परी म्हणतात ना, माहिती आहे ना तुम्हाला. म्हणजे ही परी त्या लाल परीत फुकट फिरू लागली. पण ह्या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली, कोणती, लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा कितीवर आणली, 65 वर केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले हरी हरी. जिचा
जिचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावना. वय वाढून घेणारी तोंड झोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू आता. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांता का 6वा हप्ता आला का? आला म्हणे महाराज. म्हणलं एस टी ते बी फुकट आहे म्हणे. म्हणलं 65 आणि 75 असं दोन्ही योजनेत वय कसं बसल अक्का? तू काय देवाभाऊची मेवणी आहे का? नाही म्हणे महाराज 2 आधार कार्ड काढली. एकावर 65 केलं आणि एकावर 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयाची या, पुढे कन्या पुत्र होती रे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. विठाला विठाला बोला. उजळणं म्हणजे काय? चकाकी आहे ना, सोनाराकडे जाता कायसाठी? सोनं उजळायला. बरोबर आहे. तुमच्या इकडं मला माहिती नाही, आमच्या गावाकडं बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलतं बघा. तुमच्या इकडे बी दिलतं का? चांगलंच उजळून दिलतं त्यांनी. ते उजळून दिलं नव्हतं, त्यांनी नेलं होतं. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसाराच्या दृष्टीनं भाग्य कोणतं, परमार्थाच्या दृष्टीनं भाग्य कोणतं? संसारात कोण भाग्यवान आणि परमार्थात कोण भाग्यवान? संसारिक माणसं कुणाला भाग्यवान म्हणतात आणि साधू संत कुणाला भाग्यवान म्हणतात? संसारिक माणसाच्या दृष्टीने भाग्य कोणतं ऐका. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक काय म्हणतात? भाग्यवान आहे. बरोबर आहे ना? लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक काय म्हणतात? भाग्यवान आहे. अहो चांगली बायको मिळायला काय लागतं? बोला ना. तुम्हाला लग्नाचा विषय काढायची इच्छाच नाही का? बा नसलं तरी आता ते जाऊ द्या, आता काय करतं त्याला. बा चांगली बायको मिळायला काय लागतं? भाग्य लागतं. बाबा असं आहे, पहिलं असं म्हणायचे चांगली बायको मिळायला भाग्य लागतं. आता बायको मिळायलाच भाग्य लागतं. बरोबर आहे ना? एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत. डिमांडच नाही म्हणे महाराज आपली काही. बरोबर, पोरीच राहिल्या नाही ना. मग चांगली बायको मिळणं भाग्य, पोरं चांगले होणं भाग्य, पैसा जवळ असणं भाग्य, पद जवळ असणं भाग्य, लोकांनी मानणं भाग्य. संसारिक माणसाच्या दृष्टीने हेच भाग्य आहे ना. चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद आणि लोकांनी आपल्याला मानावं. याच्यापेक्षा वेगळी भाग्याची व्याख्या आहे का तुमच्या डोक्यात? नाही. हे भाग्यच आहे पण संसारातलं आहे. चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्य आहे. पोरं चांगले होणं संसारातलं भाग्य आहे. पैसा जवळ असणं संसारातलं भाग्यच आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अर्थ आहे तो 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे धर्म अर्थ. अर्थाशिवाय अर्थ नाही महाराज. अरे जगाची सर्व व्यवस्था करन्सीवर चालणारी आहे, म्हणजे पैशावर चालणार आहे. जग कशावर चालतंय? तुम्ही पैशाला नाकारू नाही शकत. आज कोणती गोष्ट बिना पैशाची होती? चला बोला. तुमचं महाराजावर प्रेम आहे, ठीक आहे, माझंही तुमच्यावर आहे. मग मी त्या पेट्रोल पंपावाल्यावर म्हणू का आय लव्ह यू टाकी भरून दे? बोला. तो म्हणाल आय हेट यू, पैसे दे पहिले. हां, प्रेम प्रेमाच्या ठिकाणी. बरोबर आहे. ज्या गोष्टी पैशानं होतात त्या पैशानेच होतात. तुम्ही त्याला नाकारू नाही शकत. काय म्हणतात आम्ही पैशाला हात लावत नाही. मग खिसा पुढं करतो. हात लावणं काय आणि खिसा पुढं करणं काय, याच्यात फरक आहे. कोण आहे असा पैशाविना व्यवहार चालून दाखवणारा? सांगा. ह्या गप्पा गोष्टीचा विषय आहे महाराज. पैशाशिवाय पान हालत नाही. जी गोष्ट पैशानं होणार ती पैशानेच होणार. लक्षात आलं माझं बोलणं? मग पैसा जवळ असणं पुरुषार्थ आहे. सगळे भांडणं कशासाठी चालू आहेत आता? बोला. पदासाठीच ना, दुसरे कायसाठी भांडणं चालू आहेत? पदासाठी भांडणं चालू आहेत ना. मग पद जवळ असणं सुद्धा भाग्य आहे. अहो मरतात काही माणसं पण ग्रामपंचायतचा सदस्य बी होत नाहीत. बरोबर आहे? मरतात. लक्षात येते? पद जवळ असणं सुद्धा भाग्य आहे. लोकांनी मानणं सुद्धा भाग्यच आहे. कळलं माझं बोलणं? लोकांनी मानणं भाग्यच आहे ना. मला एक सांगा, हे भाग्य आहे पण संसारातलं आहे. परमार्थाकडे याची जोड होऊ शकत नाही. महाराज म्हणले आपण ज्याला भाग्य म्हणतो ना, परमार्थात त्याचा एका प्रमाणात निषेध आहे. निकटवास बरा संतापायी निकटवास बरा,
भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई. धन म्हणजे संसारातलं भाग्य पण परमार्थातलं नाही. महाराज म्हणले दारा म्हणजे बायको, मग भाग्य म्हणायचे कशाला? निकटवास बरा संतापाई, संताच्या सहवासात राहायला मिळावं याला म्हणायचं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. हे बघा, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदायी ततोदयते विवेका. अनंत जन्माचा भाग्याचा उदय झाल्याशिवाय साधूचं दर्शन होत नाही. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहे तुका मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशया. नरदेह मिळणं दुर्लभ, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ, मोक्ष मिळणं दुर्लभ, परी त्या साधूची भेटी न होईगा. संत भेट होणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेव, चंद्रामृत सुख सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य येळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईगा. साधू भेटणं एवढं सोपं नाही. कान उघडे ठेवून ऐका, साधू भेटणं सोपं नाही. नाही संतपण मिळत या हाती, हिंडता कपाटी राणे वनी. एवढं सोपं आहे? साधू भेटणं अवघड आहे, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. साधू भेटणंच पहिल्यांदा अवघड आहे ना. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. संत चुकत नाही, आपल्या ओळखण्यात चूक होते. मग संत भेटणं अवघड आहे, संत भेटणं अवघड. महाराज म्हणले देवानं जवळ घेणं भाग्य, संताचं दर्शन होणं भाग्य आणि काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाली ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. हे बघा, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. ज्या लोकांनी भाऊ बाबा पाहिले ते माणसं भाग्यवान आहेत. परवा एक 8-10 दिवसापूर्वी एक म्हातारी बाबा भेटले मला. म्हणजे महाराज भगवान बाबाला मी डोळ्यानं पाहिलं. मी दर्शन घेतलं त्यांचं. मी त्यांचं दर्शन घेतलं. बाबा तुम्ही जर भगवान बाबा डोळ्यानं पाहिले असतील तर तुम्ही भाग्यवान आहात. बरोबर आहे ना? भगवान बाबा पाहिले असतील तर तुम्ही भाग्यवान आहात. वामन भाऊ पाहिले असतील तुम्ही भाग्यवान आहात. अरे तुकाराम महाराजाच्या अभंगावर कीर्तन करणारी आम्ही, आमच्याकडं पाहिलं की लोक म्हणतात महाराज तुम्हाला पाहिलं की समाधान वाटतं. तुकाराम महाराजाच्या अभंगावर कीर्तन करणारे आम्ही, आमच्याकडं पाहिल्यावर जर तुम्हाला समाधान वाटत असेल तर प्रत्यक्ष तुकाराम महाराजाला ज्यांनी पाहिलं त्यांच्या जीवनात किती आनंद असेल महाराज. त्यांच्या जीवनातल्या आनंदाला काही पारावार आहे का? मग संतान हे बघा, देवानं जवळ घेणं भाग्य. त्या मिक्सरकडे बघा एकदा, गेल
पुन्हा आल्यावर सांगतो काही, तोपर्यंत इकडं बघा माझ्याकडे. हां, देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. हा, माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून भी देतील. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं. लेकिन वक्त जब पराया होता है ना तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्याने लोक चालतात, आणि आपल्यावर वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. डिपेंड ऑन सिच्युएशन. माणसं कंडिशननुसार बदलत असतात. माया हो, बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला. फेकून देता, बरोबर आहे ना. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. हां, बोला 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 बोला. कशाला फेकता? माशीला. नुसतं फेकता, अगोदर चोखता आणि मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. मक्खी म्हणजे माशी आणि चूस म्हणजे चोखणे. मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? माशी पडल्यावर जर चहा खराब होत असेल तर तूप होत नाही का? मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकाय परवडतं. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार, आणि वाढ मारा झाला. जाग्याव फिल्टर. हां, हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. माणसं गरजेनुसार जवळ येतात, सोयीनुसार दूर जातात. आता उदाहरण घ्या, जे माणसं शास्त्रीजी जवळ जाण्यासाठी तरसत होते, कळलं माझं बोलणं? त्यांच्यासोबत फोटो काढायला तरसत होते, त्याच माणसाच्या आज विरोधात कमेंट आणि पोस्ट आहेत. वातावरण बदललं, वेळ बदलली, माणसं बदलतात. लक्षात आलं माझं बोलणं? म्हणून असं आहे, वेळ चांगली असली की माती उचला सोनं होतं. वेळेवरच असतं बरं काय, लक्षात ठेवा. माणसं हे बघा, ज्या राजकारण्याला लोक गावात आणण्यासाठी वाट पाहत होते, त्याच राजकारण्यासाठी काही दिवस गावाला बंदीचे बोर्ड होते. वातावरण आहे, वेळ आहे, कधी चांगली असेल कधी वाईट असेल, ते वेळेवर डिपेंड आहे. आणि माणसाचा स्वभाव वेळेनुसार बदलणारा आहे. माणसं वेळेनुसार बदलणारे आहेत. लक्षात येते माझं बोलणं? हे कीर्तनाला येता वेळेस लोक आम्हाला 100 फोन करतात. आता आम्ही एकच आहेत म्हणून आमचे एकमेकाला फोन असतात. बागात असो नसो, कीर्तन असो नसो, पण गावकऱ्यानं तारीख जर घेतली तर अनुभव असा आहे, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत. कीर्तन झालं, जातानी महाराज कुठं उलथून मेला, गरज नाही लोक, गरज नाही लोक. अनुभव लक्षात ठेवा, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आहे का? तुम्ही इथून गेलेल्या महाराजाला खरं सांगा, कोणी फोन केला का बाबा सोडून की महाराज तुम्ही पोहोचले का बाबा? बस हे वातावरणानुसार माणसाचं बदल नसतं. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, म्हणे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काय तारीख शिल्लक नव्हती. अहो म्हणलं माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. अहो म्हणलं आता रिकामं नसल्यावर काय करू? नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं काय प्रेमा स्वभाव लोकायचं. म्हणलं हे बघा, करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. आणि तो बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणाराला म्हणे काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. हा, लोक मानतात या भ्रमात राहूच नका. या लोक अजिबात नाही. म्हणून साधू संत या गोष्टीच्या विरोधात आहे. मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. आम्ही मानाला डुकराच्या विष्ठेप्रमाण महत्त्व देतोय, म्हणून आम्ही दुःखी राहत नाही. कळलं माझं बोलणं? आम्ही मानाला डुकराच्या विष्ठेप्रमाण महत्त्व दिलेलं आहे पहिलंच आमच्या डोक्यात, म्हणून आम्हाला त्याचा त्रास होत नाही. आम्हाला हार घातला तर आनंद होत नाही, शिवी दिली तर दुःख होत नाही. कळलं परमार्थाचं फळ काय? आम्हाला हार घातला तर आनंद होत नाही आणि शिवी दिली तर दुःख होत नाही. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता.
आम्हाला शीत उष्ण शत्रू मित्र मान अपमान सगळं सारखं आहे, आम्हाला त्याचं टेन्शन नाही. भुंकती ते द्यावे भुंकू आपण नये त्याचे शिकू. आम्हाला त्याचा त्रास होत नाही. लक्षात आलं का माझं बोलणं? म्हणून आम्ही त्याला महत्त्वच दिलेलं नाही ना. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. आम्ही स्थितप्रज्ञ आहोत. लोक शिव्या देण्याचे थांबणार नाही, पण आम्हाला त्याचा त्रास होणार नाही. हे परमार्थाचं फळ आहे. तुकाराम महाराजाला शिव्या दिल्या नाही लोकांनी. अहो शिव्या सोडून द्या, मंबाजी गोसाव्यानं काठीने मारलं तुकाराम महाराजाला. तुकाराम महाराज पंचमवेद गाथा ज्यांनी लिहिला त्यांना लोकांनी काठीने मारलं. ज्या भगवान बाबाला समाजामुळं इंद्रिय टेसावं लागलं तेवढा त्रास तर आजच्या महाराजाला नाही. आजच्या महाराजाला लोक देऊन देऊन किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा त्रास काय? अरे लोक मारत तर नाही ना आपल्याला. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं ना. महाराज म्हणले पण आम्हाला त्याचे हातपाय दाबाय तुकाराम महाराज त्याच्या घरी जातात. विठाला विठाला. लक्षात ठेवा. म्हणून संताची भेट होणं हे भाग्य आहे. संत लक्ष देऊन आहे का? देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता कधी 10:40 का? आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. सर्वांना माहिती आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे. पण त्याच्या अगोदरची ओवी अशी आहे, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, हे तर माझे जे उरले पाईक पण आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन म्हणजे अगोदर धावत होतं. आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती. आता तुम्ही कृपावंत म्हणजे अगोदर कृपा झालेली नव्हती, असा त्याचा अर्थ आहे ना. तुम्हाला कळलं असं आता सांगू का? नवरा बायकोचं बराच वेळ भांडण चालू राहिलं की बायको ऐकून घेते, नवरा बोलत राहतो. बरोबर आहे? बराच वेळ बिचारी ऐकून घेते आणि तिची ऐकण्याची कॅपॅसिटी मर्यादा सहनशीलता संपली की म्हणते आता अरे सगळ्याला अनुभव आहे, एकट्याव का आणता बोला. आता बास झालं. मी म्हणून बरे, नाही ते एखादी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरे, नाही ते एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून शिल्लकच आहे, तो सुटला नाही. आणि बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या, शेंडे दाबूनच घरी यायचं. किती सुंदर पखवाज वाजून झालं का तुमचं? नाही कळन मग थांबा. किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेल्यावर बायकोल म्हणावं आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. वारकाची बायको म्हणते तुम्ही मग केसानं गळा कापला. महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं बरं. बायाला का कौतुक आहे का? एकान बारीक कटिंग केली न बायकोला कौतुकान म्हणे का ग आजी कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायलो नाही का? बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातले दिसला असतात. तिला काय कौतुक आहे महाराज? आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? आता बोला ना. कोणता? कॉप्या पुरवतोय. आता बोला. कोणता शब्द? अहो आता बोला ना. कोणता? अहो आता बोला ना. हाच आता. उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. महाराज म्हणले आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. आम्हालाही चिंता आहे वेळेत पोहोचतो का नाही. आमच्या ड्रायव्हरसाठी एकदा टाळ्या वाजवा बुवाच. त्याची कसरतच होती आज आणि त्याने काही ते गतिरोधक पाहिले नाही काय नाही.
म्हणलं काहीच पाहू नको, फक्त आपल्याला वेळेत जायचं. आमचं असं आहे, आम्ही गाड्याचा विचार करणारी माणसं नाही. आमची कीर्तनामुळं गाड्या आहे ना, मग त्या गाडीला काही झालं पाहून घेता येईल पुन्हा, पण आपण दिलेल्या वेळेत गेलो पाहिजे बुवा. जीवाचं रान लक्ष देऊन आहे का बरं का. सोपं नाही ना. तुम्ही मॅप टाका इथून की ते गाव हिमायतनगर मॅपला टाका, तुम्हाला दिसेल. जोक नाही महाराज, ही भगवंताची कृपा आहे. 4:15 जवळपास मला 4ला मी बरोबर वेळेत संपवलं, पण ते खासदार वगैरे आल्यामुळं 2-4 मिनटं 5 मिनटं सत्कारात गेले. आणि ते संपवणं आपल्या हातात आहे, पण निघणं आपल्या हातात नाही ना. पडून राहीन तई ठाई असंच काम आहे काय. पण म्हणलं आता बरोबर आहे काय, पण ते सोडलं लवकर. पण सोपं नाही ना ते. एवढं सोपं आहे का मला सांगा. वेळेवर पोहोचतो का नाही चिंता, ही चिंता कुणाला? महाराजाला. महाराज वेळेवर येतात का नाही ही चिंता कुणाला? तारीख घेणाऱ्याला. महाराज वेळेवर पोहोचतो का नाही ही महाराजाची चिंता, आणि महाराज दिलेल्या वेळेत येतात का नाही ही तारीख घेणाऱ्याला चिंता. बरोबर आहे. आवाज कमी झाला की महाराजाला चिंता, आणि वाढवलं की शिट्टी मारते म्हणून माईकवाल्याला टेन्शन. बिना चिंतेचं इथं कोण नाही महाराज, कोणी नाही. प्रत्येकाची चिंता वेगळी असेल, पण चिंता सगळ्यांना आहे. बोलत चला. जेवायला मिळेल का नाही चिंता. तुम्ही चिंता म्हणा, मी बाकीचं म्हणतो. जेवायला मिळेल का नाही, जरा जोरात जोरात बोलत नाही, ही बी चिंताच आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळतील का नाही. जे टेकून बसले त्याच्याबद्दल माही तक्रार नाही, अजिबात नाही. मला टेका एक ना एक दिवस असं टेकवायचंच आहे तुम्हाला. टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. बरोबर आहे का नाही. लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला जगेल का नाही चिंता. जगला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं, अभ्यास करेल का नाही चिंता. पास होईल का नाही चिंता. चांगले मार्क पडतील का नाही चिंता. चांगल्या कॉलेजला जाईल का नाही चिंता. तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही चिंता. डिग्री मिळेल का नाही चिंता. नोकरी लागेल का नाही चिंता. तुमच्या गावात बरं आहे, जरा कृपा आहे नोकरीची. बरोबर आहे ना. नोकरी लागेल का नाही चिंता. बरं नोकरी लागली पुन्हा एक चिंता, कोणती. छोकरी पोरी मिळणं चिंतेचा विषय आहे ना. आमच्या गावातला एक नवरदेव मुलगी बघून आला ना, आम्ही कीर्तनाला गेलो. घडलेलं. त्याला म्हणलं आला का रे मुलगी बघून. आलो म्हणे महाराज. म्हणलं आली का पसंत. म्हणे पसंत. वर्ष झाले मी कोणती बी होच म्हणायलो, पण मिळत बसा ना. पोरीच राहिल्या नाही. मुलगी मिळेल का नाही चिंता. बरं लग्न झालं, लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर भक्तिदास बाबा आश्रमात ठेवतील का नाही चिंता. त्याच्यामुळं संबंध चांगले ठेवा. लेकराच्या माघारी 10-20 हजार महिन्याला नेऊन देत जा. नाही कळलं तुम्हाला. पुढं जाण राहील त्या गोष्टीची. यार ह्या माणसानं मदत केलेली आहे, राव बाबा इथं. कारण कधी हा दिवस येईल आपल्यावर सांगता येतं का. सांगता येत नाही महाराज. पोरग घरात ठेवल का नाही चिंता. लाता मारून घराच्या बाहेर काढलं तर कुठं राहावं चिंता. सांभाळलं घरात शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर तांदळेसारखा मिळेल का नाही चिंता. तांदळे डॉक्टर ना, तांदळे डॉक्टर परमार्थात आहेत ना. आता चांगला डॉक्टर मिळणं हे परमार्थात असणं हे नशीब आहे महाराज. नाही तर एक ऑपरेशन कराय दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटणहार आणला. तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करा आलो आणि तुम्ही आरतीचा ताटणहार कायला आणला. डॉक्टर म्हणले हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जाग्यावर तो हा कार्यक्रम. पुन्हा हार आणाय कुठं जाऊ मग सांगतो. आता चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय चिंता. बिल पाहूनचं जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर काय चिंता आहे. ऐका, ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता पाठ सोडत नाही. उदाहरण आहे ना. पिंडाला ज्या अर्थी कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता पाठ सोडत नाही. मग महाराज आम्हाला कोणती चिंता आहे.
अरे आम्हाला अशापैकी कोणती चिंता नाही. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कै ऐशी दशा. भक्तिदास महाराजाकडे पाहून एक प्रमाण म्हणा, कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतस. महाराज साखर सुद्धा एवढी गोड नाही, एवढा गोड माणूस आहे बा, एवढा गोड. काय भगवंताने त्यांना तो दिलेला असेल गुण, तो गॉड गिफ्ट आहे बरं. काय बरं, एवढे महंत असून पण लहान लेकराला बी तेवढीच रिस्पेक्ट आहे. जेवढी मोठ्या महाराजाला रिस्पेक्ट आहे ना, तेवढी लहान लेकराला तेवढीच रिस्पेक्ट. नाही तर मग हे नशीब असतं. सोपी गोष्ट आहे. मोकळे मन रसाळ वाणी, याची गुणी संपन्न. भक्तिदास महाराजाकडे एक गुण आहे, तो कोणता? मोकळे मन रसाळ वाणी. किती गोड बोलणं आहे. एखाद्या ब्रह्मवृंदाला लाजवेल जेवढं गोड महाराजांचं बोलणं आहे. लक्षात येते माझं बोलणं? बस एवढा जरी गुण त्यांचा मिळाला तरी बाद झाला. भजन कीर्तन हे आपण पुढं बघून घेऊ. भक्तिदास महाराजाकडे जो प्रेमानं राहण्याचा गुण आहे, आणि सध्या या महाराष्ट्राला याच गुणाची आवश्यकता आहे. समजने वाले को इशारा काफी आहे. कळलं माझं बोलणं? सध्या महाराष्ट्राला कोणत्या गुणाची गरज आहे? प्रेमानं राहणाऱ्या गुणाची गरज आहे. कारण अवघड परिस्थिती आहे महाराष्ट्राची सध्या. अरे हा महाराष्ट्र आहे शंभूराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भगवान बाबांचा, वामन भाऊचा. पण या महाराष्ट्राला कुणाची नजर लागली काय माहिती, आणि सगळी घडी विस्कळून गेली या महाराष्ट्राची. अरे असं आहे ना, या भारतामध्ये एक राष्ट्र आहे, त्याचं नाव महाराष्ट्र आहे. आणि हे खूप मोठं आपल्या या महाराष्ट्राचं वैभव आहे. कारण या महाराष्ट्रानं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज दिलेले. या महाराष्ट्रानं ज्ञानोबा तुकोबाराय दिलेले आहेत. अरे या महाराष्ट्रानं वामन भाऊसारखे, भगवान बाबासारखे, बंकट स्वामीसारखे, नगद नारायणासारखे संत दिलेले आहेत. आणि या महाराष्ट्राला काय नजर लागली कोणा? सध्या प्रेमानं राहण्याची गरज आहे. माझी विनंती आहे गावकऱ्यांना, मोठ्याच्या भानगडीत छोट्याने पडू नका. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एवढीच विनंती आहे, मोठी माणसं मोठी आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. पण छोट्या माणसांनी आपले संबंध, नाते, मैत्र्या जपा. गरजेचं आहे महाराज, आज हे गरजेचं आहे, लक्षात ठेवा. चला, मला विषयांतर करायचं नाही. मला सांगायचं काय, कै ऐशी दशा येईल माझे अंगा. प्रेमानं राहण्याचा गुण जरी घेता आला तरी बाच, एवढं प्रेमानं राहा. माचीसची काडी जग जाळू शकते, ताकद आहे तिच्यात, पण जळण्यासाठी काही नसेलच तर जाळल काय? बोला. आणि सगळ्याची किंमत वाढली, काडीपेटीची किंमत तेवढीच आहे. याचा अर्थ असा आहे, आग लावणाऱ्याची किंमत कमीच असते, ती वाढत नाही महाराज, वाढत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही बघा ना, सगळ्या गोष्टीच्या किमती वाढल्या, पण काडीपेटी रुपयालाच आहे ना. मग याची किंमत का वाढत नाही? अर्थच तो आहे, आग लावणाऱ्याची किंमत वाढत नसते. लक्षात येते? आग विझवणाऱ्याची किंमत केली जात असते. आग विझवणाऱ्याची किंमत केली जात असते. बस हेच म्हणा. मला काय चिंता आहे ना प्रत्येकाला, आम्हाला ही चिंता नाही. आता आम्हाला कोणती चिंता आहे? तो देव भेटत नाही याची चिंता आहे. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. पण आता ती चिंता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघे चिंता वारली कशामुळं? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनामुळं हा लाभ आम्हाला झाला. अहो संत जर नसते तर आपल्याला देव धर्म कळला असता का? आता संत भगवान बाबा आहे. भगवान बाबा म्हणजे वंजारी कुळात जन्म झाला. प्रत्येक कुळात एका संताचा जन्म आहे. मला जात सांगा की मी त्याच्यातला संत तुम्हाला सांगून देईल. अशी एकही जात नाही का त्या जातीत संत नाही? लक्ष देऊन आहे का? अशी एकही जात नाही का त्या जातीत संत नाही. आणि असं एकही संत नाही का त्यानं जातीवाद केलेला आहे. बरोबर आहे ना? असे एकही संत नाहीत का त्यांनी जातीवाद केलेला आहे. साधू संतांना लढा जातीवादाच्या विरोधात दिलेला आहे. तुम्ही बघा, लक्षात ठेवा मला काय सांगायचं. पांडुरंगाचं पंढरपूरला दर्शन घेण्याच्या अगोदर बाहेर चोखोबारायाच्या समाधीचं, नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन घेऊन मंदिरात जावं लागतं. हा आपला शिष्टाचार आहे. हा आपला शिष्टाचार आहे महाराज.
तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखे नाम तोची धन्य. परमार्थाची शिकवण आहे. म्हणून महाराज म्हणले आम्हाला बस दुसरं काही नको आम्हाला, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, लक्ष देऊन ऐका. संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला विठोबा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. जर भगवान बाबा वंजारी कुळात जन्माला आले नसते तर वंजाऱ्याला देव धर्म काही कळला असता? वंजारी म्हणजे वनात राहणारी जात. वनात राहणारी जात म्हणजे आडमुठ जात. आडमुठ कळतं ना तुम्हाला? वनजारी म्हणजे वनात राहणारी. आणि वनात राहिल्यावर काय माणूस काजू बदाम खाईल का? मांसाहार करणारी जास्त. बरोबर आहे ना? हा इतिहास आहे बरं का आपला, हा इतिहास आहे. पण वनात राहणारी जात गावात आणि परमार्थात कोणी आणली असेल तर हे उपकार संत भगवान बाबाचे आहेत. जर भगवान बाबा नसते तर कशाचा टाळण, कशाचा पखवाजन, कशाचं कीर्तन महाराज. ही शिकवण त्यांची. म्हणून सांगू तुम्हाला, मेल्यावर माणूस 6 दिवस आठवणीत राहत नाही. भगवान बाबाला जाऊन 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 60 वर्ष पूर्ण झाले. अरे आजही भगवान बाबाचं नाव घेतलं तर 2-2 कोटी रुपये लोक वर्गणी देतात. ही ताकद भगवान बाबाच्या नावातली. लक्षात आलं? भगवान आज पैसे देणार आणि भगवान बाबा पाहिले नाही. माझं बोलणं लक्षात ठेवा. आज गडासाठी वर्गणी देणगी देणाऱ्यानं भगवान बाबा पाहिले नाही. त्यांच्या नावावर आज एवढं आहे. ती असतील तेव्हा काय वैभव असेल. आज जीव ओवाळून टाकायला तयार आहेत लोक भगवान बाबासाठी. लक्षात आलं माझं? जीव ओवाळून टाकायला तयार आहेत भगवान बाबासाठी. लक्षात आलं का? ही किंमत त्यांच्या नावाची, ही किंमत त्यांच्या कर्माची आहे. आणि मी सांगेन तुम्हाला, संत भगवान बाबांनी समाजासाठी खूप काही केलं. मग समाज म्हणजे काही फक्त वंजारीच नाही. भगवान बाबाला मानणारा 18 पगड जातीतला समाज होता. अरे भगवान बाबा जर जातीवादी असते तर गादीवर भीमशे महाराज राजपूत बसले नसते ना. भगवान बाबा जर जातीवादी असते तर नारायणगडाचे महंत झाले नसते ना. बोला. भगवान गडाची निर्मिती नारायणगडाच्या नंतर आहे. मग पहिले भगवान बाबा कुठले महंत होते? नारायणगडाचे. भगवान बाबा जर जातीवादी असते तर नारायणगडाचे महंत झाले नसते. छत्रपती शिवाजी महाराज जर जातीवादी असते तर न्हावी समाजातल्या जीवामालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता. अरे मरणाची स्पर्धा करायचे लोक छत्रपतीसाठी. मरणाची स्पर्धा. पगार नव्हती मावळ्यांना. आता जर शिवाजी महाराज असते आणि तानाजी जर कोंढाणा किल्ला घ्यायला गेले असते ना, लोकांनी फोन केले असते तानाजी मालुसरेला, अय तानाजी काय देणार आहे शिवाजी महाराज तुला, ये माघारी. हे घडलं असताच. हे उपकार आहेत महाराज, ते तेव्हा होऊन गेले लोक. म्हणून मी सांगेल, लक्षात ठेवा, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल, ही छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. आज आपलं हे कीर्तन व्हायला लागलं, हे उपकार छत्रपतींचे आहे. नाही तर आपल्याला परवानग्या काढावं लागल्या असत्या. हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हैं, हमें परवानगी मिलेगी. हे उपकार शिवाजी महाराजांचे आहे, लक्षात ठेवा. पण त्या महापुरुषाला लोकांना जातीत वाटला. आता शिवाजी महाराज मराठ्यांचे, भगवान बाबा वंजाऱ्यांचे, सावतामाळी माळ्यांचे, नरहरी सोनार सोनारांचे, रोहिदास चांभार चांभारांचे, महाराणा प्रताप राजपुताचे, बाळूमामा धनगराचे, बसवेश्वर वाण्याचे, शेवालाल बंजाऱ्यांचे, बिरसा मुंडा आदिवासीचे, विश्वकर्मा सुतारांचे, या महापुरुषांना लोकांना आता वाटून टाकले. अरे त्या महापुरुषांनी लढाच दिला ह्या गोष्टीसाठी. आज त्याला महापुरुषांना आज आपण वाटून घेतलं आहे. मला शोकांतिका वाटते. मी सांगेन बघा तुम्हाला,
विठाला विठाला हे बघा, एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड आहे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. बस मार्ग दावून गेले आधी दयानिधी, त्या मार्गानं चला दादा. मी तर सांगेन तुम्हाला, हे बघा, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर आपण संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गानं जा. आपण साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गानं बिनधास्त जा. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा सांगेल, आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपण हिंदू आहोत याचा स्वाभिमान बाळगा. हे बघा, हिंदू आहोत याचा स्वाभिमान बाळगा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी बलिदान दिलं. माझं बोलणं हुशार लोकांना कळेल. शिवाजी महाराजाचं बलिदान कशासाठी? हिंदवी स्वराज्यासाठी. आणि ते राजे आज वरून पाहत असतील तर त्यांना दुःख वाटत असेल, अरे नाहक या नालायक लोकांसाठी आम्ही बलिदान दिले. लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक मला म्हणे कीर्तना, शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं, शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे तेव्हाही होते, आजही तर उद्याही मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या राष्ट्रात आपण जन्म घेतलेली माणसं आहे. आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. आपण आपल्या धर्म कार्याबद्दल स्वाभिमान बाळगा. आपण आपल्या धर्म कार्याला मदत करा. आज हा सप्ताह म्हणजे कशाचं काम आहे बोला? सप्ताह म्हणजे धर्म कार्य आहे. याला कोणता मंडप म्हणतात? हे 8 दिवस धर्म मंडप आहे. इथं लग्न होत असेल तर तो लग्न मंडप झाला. कळलं माझं बोलणं? पण सध्या कोणता मंडप ह्या? चला, लोक म्हणतात लवकरात लवकर श्रोते मंडळीने धर्म मंडपात येऊन बसण्याची कृपा करावी. हा धर्म मंडप आहे आणि या धर्म मंडपाचा शिष्टाचार पाळणं आपला धर्म आहे. आणि या धार्मिक कार्यक्रमाला मदत करणं आपला धर्म आहे. चांगल्या कामाला मदत करा. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कामाला मदत करा. हे बघा, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. चांगल्या कामात चुका काढत बसायचे नाही बरं का. महाराज जेवण होता पाहिजे, पखवाजा तेवण होता पाहिजे, गायक ठेवणं होता पाहिजे, माईक ठेवणं होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाई भोंग्यात तुझ्या घरी आणि पुन्हा येऊ नको इकडं. काय चौकशा करता तो माणसं? बरं, जास्त देणार बेजार करत नाही, कमी देणार लई बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याच पाहून घेऊ. चाल नेक. अहो, चुका काढायला कशातही चुका काढतात. एक वाक्य बोलू तुम्हाला, जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. आणि चुका काढणारी कशात काढत नाही, काय ते निघतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या आणि एक मीडियावाले एका बाईला म्हणे, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय तुम्हाला? आता कधी मायराला जाण, कधी या तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग मायर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. असं असतं का? चुका काढायच्या म्हणल्यावर कशात नाही, कशातही निघतात ना. अहो, एखाद्यानं आपल्याला बंगला बांधला, वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय? छान बांधला हो तुम्ही बंगला. आज तुमचं घर झालं, उद्या आमचं होईल. तुम्ही बंगला बांधल्या तर 4 आमचे पाहुणे एक्स्ट्रा आले तर आम्ही तुमच्या घरात आणून बसू. कौतुक करा, जेवण करा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शहाणपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच जमला नाही, फर्निचरच काउंट केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली ठेवावी लागते. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा.
एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खायला बोलवलं, आपलं काम काय? पेढा खायचा. आणि काय म्हणायचं? छान घेतली हो तुम्ही गाडी. आवाज तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडेच आली ना. नाही सुखात तुमची गाडी उपयोगाला येणार, पण आजारी पडलो तर तुमचीच गाडी घेऊन आम्हाला बीडला दवाखान्यात घेऊन गेले तरी बाद झालं. बरोबर आहे ना? कौतुक करा, पेढा खा, निघून जा, आपलं काम झालं. कौतुक करत नाही, पेढा खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं, हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, त्या पोटात गोळा उठायचे काही कामच नाही ना. बरोबर आहे ना? मी तर म्हणतो महाराज लोकांच्या दक्षिणे विरोधात बोलणारे आणि सप्त्याच्या विरोधात बोलणारे, वर्गणी न देणारे सापडतात, हा इतिहास आहे. कळलं माझं बोलणं? वर्गणी न देणारे सापडतील. त्याला महाराजाच्या गाड्या जमणार नाही. आमचा ड्रायव्हर एकदा हवा भरत होता गाडीत. माझी गाडी आज सर्व्हिसिंगला गेल्यामुळं आणली नाही. ते सर्व्हिसिंगला गेल्या, इनोवा गाडी, आणि ते ड्रायव्हरला हवा भरणार म्हणे, कुणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची आहे. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे, लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकाटा तुझ्या दारात काही माग आहे आलो का मी? मायाच 20 रुपयावर किराणा आणायला लागला आणि मायातच हवा भरायला लागला पुन्हा. बरोबर आहे ना? पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, सकारात्मकता ठेवा. निगेटिव्हिटी माणसाला विनाकारण दुःख देणारी असते, लक्षात येते. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. आपले विचार आपल्याला दुःख देणारे असतात, लक्षात आलं? पण आपले विचार चांगले असावे, हॅपी थॉट्स म्हणतात त्याला. कळलं माझं बोलणं? पुन्हा एकदा आज संत भगवान बाबा वामन भाऊ यांच्या मूर्ती प्राण प्रतिस्थापनेचा वर्धापन दिवस आहे. वामन भाऊ हे वाचा सिद्धी संत म्हणून ओळखल्या जातात आणि संत भगवान बाबा ऐश्वर्य संत म्हणून ओळखल्या जातात, ऐश्वर्य संपन्न संत म्हणून ओळखल्या जातात. मी 2च संदेश सांगेल भगवान बाबाचे सगळ्या समाजासाठी, सर्व लोकांसाठी. पहिला संदेश होता बाबांचा अति महत्त्वाचा, माळकरी व्हा. पहिला संदेश भगवान बाबाचा माळकरी व्हा. आणि दुसरा भगवान बाबाचा संदेश होता एकरिका पण पोरं शिकवा. एकरिका पण पोरं शिकवा. आणि तो संदेश मला वाटतं चऱ्हाट्यांनी चांगला मनावर घेतलेला आहे. म्हणून बरेच नोकरदार माणसं या गावात आहेत. म्हणे बा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगू, एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. 140 करोडच्या पुढं भारताची लोकसंख्या आहे. किती? 140 करोड. 140 करोड भारताची लोकसंख्या आहे. पण एका डॉक्टर बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानावर पाऊल टाकावं लागतं, ही शिक्षणाची ताकद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला फॉलो करावं लागतं. तुम्ही म्हणसाल मग हे आपले धर्मग्रंथ वगैरे, ह्या गोष्टी आपल्यासाठी आहे. देश आज कशावर चालायला लागला तर त्या संविधानावर चालतो ना. ही ताकद शिक्षणाची आहे. पण सांगू तुम्हाला, त्या संविधानावर ज्ञानोबारायांची ओवी डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. ही संप्रदायाची ताकद आहे, ही संप्रदायाची ताकद लक्षात ठेवा. म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे. भगवान बाबांना आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली. काय भगवान बाबाच्या समोर ठेवलेलं? ज्ञानेश्वरी आहे ना, म्हणून ज्ञानेश्वरीची सेवा करा. आणि डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी सुद्धा त्या ज्ञानेश्वरीची सेवा करतात. आणि लक्षात ठेवा, एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा आणि जेवढं परमार्थिक कार्याला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा.